अजितदादांचा अपघात नाही तर घातपात होता. अखेर गुन्हेगार ताब्यात. रोहित पवारांचा अंदाज खरा ठरला. अजितदादांच्या अपघाताला 1 महिन्याहून अधिक काळ गेल्यानंतर एक असा नवा व्हिडिओ समोर आलाय की ज्यामुळे या प्रकरणाचा मास्टरमाइंडचा खेळ हा खल्लास झाला. या घातपाताचा सूत्रधार अखेर समोर. 28 जानेवारीला विमान दुर्घटनेत अजितदादांचा अंत झाला होता. खरं तर या घटनेने महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का दिला होता. परंतु आज तब्बल 1 महिना झाल्यानंतर अचानक एक नवीन व्हिडिओ समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय. कारण या व्हिडिओमध्ये जे काही दिसले ते पाहून संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ स्वतः अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांनी समोर आणलाय. त्यामुळे आता हा व्हिडिओ खोटा आहे असं कोणी म्हणू शकत नाही. आपल्या वडिलांसाठी मुलाने अशी कामगिरी केली की ज्यामुळे आता दादांना न्याय मिळाला असं लोक बोलू लागले आहेत. रोहित पवार जिंकले. त्यांच्या लढ्याला यश मिळालं कारण जय पवारांनी एक असा व्हिडिओ समोर आणला की ज्याने या अपघाताच्या मास्टरमाइंडचा खेळ खल्लास झाला. कालपर्यंत या प्रकरणाविषयी टीव्हीवर विमानाचा पायलट जिवंत सापडला. रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांचा अंदाज खरा ठरला. 28 जानेवारीला अचानक बारामतीत एक विमान अपघात घडला ज्यात अजितदादांचा दुर्दैवी अंत झाला. ही बातमी ऐकल्यावर महाराष्ट्राला पहिला सगळ्यात मोठा धक्का बसला होता. तब्बल 40 दिवस उलटल्यानंतर या घटनेबाबत एक असा खुलासा झालाय. एक अशी व्यक्ती समोर आली आहे की ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय. विमानाचा पायलट जिवंत सापडलाय, तोही कॅलिफोर्निया, अमेरिका येथे. विमानातले सगळेजण दुर्दैवाने गेले पण पायलट वाचलाय. पहा, या प्रकरणातील असा खुलासा झालाय. एक असा मास्टरमाइंड या प्रकरणाचा समोर आलाय की ज्याचं नाव ऐकून संपूर्ण महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकलीय. रोहित पवार आणि अमोल मिटकरी जे ओरडून सांगत होते ते आता खरं ठरतंय अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात